नमस्कार. आजच्या विशेष बातमीपत्रात जयसिंगपुरात डॉक्टर जे मगदूम ट्रस्टने केला 25 कोटींचा भूखंड गिळंकृत. चला पाहूया सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर MC मोदी मोफत नेत्र हॉस्पिटलसाठी दिलेली 2 एकर जागा परस्पर डॉक्टर जे मगदूम ट्रस्टला बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आली. सुमारे 25 कोटी रुपयांची ही जागा मगदूम ट्रस्टने परस्पर घशात घातल्याने कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा राज्यभर गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डॉक्टर MC मोदी हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. डॉक्टर मोदी यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार बहाल केला होता. डॉक्टर मोदी यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम प्रस्थापित केला होता. डॉक्टर मोदी यांच्या या कार्याला पाठबळ म्हणून महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 1975 मध्ये जयसिंगपूर कोल्हापूर रस्त्यावर जयसिंगपूर शहरात अगदी मुख्य रस्त्यालगत तब्बल 2 एकरचा भूखंड मोफत दिला होता. डॉक्टर मोदी यांनी या भूखंडावर डॉक्टर MC मोदी मोफत नेत्र हॉस्पिटल उभं केलं होतं. या ठिकाणी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. डॉक्टर मोदी यांच्या पश्चात मात्र या भूखंडावर अनेकांचा डोळा होता. डॉक्टर MC मोदी पब्लिक ट्रस्टला भूखंड देताना शासनाने अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. ही जागा आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे 25 कोटी रुपयांची आहे. डॉक्टर मोदी यांच्या पश्चात विश्वस्त मंडळाने या जागेचा बेकायदेशीर व्यवहार करून त्याचे हस्तांतरण डॉक्टर जे मगदूम ट्रस्टला केलं आहे. हा संपूर्ण व्यवहार वादग्रस्त, संशयास्पद आणि काही कोटींची उलाढाल असणारा व शासनाच्या अटी नियमांचा भंग करणारा आहे. सध्या या जागेवर डॉक्टर जे मगदूम ट्रस्ट असा फलक लावण्यात आलाय. याचाच अर्थ मोदी ट्रस्टने हा भूखंड बेकायदेशीररित्या हस्तांतरित केला आहे व डॉक्टर मगदूम ट्रस्टने हा भूखंड शासनाच्या मंजुरीविना, मान्यतेविना गिळंकृत केला. हा भूखंड नेत्र इस्पितळासाठी देण्यात आला आहे. पण सध्या डॉक्टर जे मगदूम ट्रस्टकडून या भूखंडाचा बेकायदेशीर वापर होत आहे. या भूखंडावर सध्या वैद्यकीय महाविद्यालय, औषध विक्री केंद्र, उपहारगृह असे शासनाच्या उद्देशाला तिलांजली देणारे व्यवसाय सुरू आहेत. डॉक्टर जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन विजय मगदूम यांनी कशा प्रकारे हा भूखंड गिळंकृत केला, हा सखोल चौकशीचा विषय आहे. जयसिंगपूर शहरातील या कोट्यावधीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी आतापर्यंत कोणत्या तक्रारी झाल्या, चौकशीत काय निष्पन्न झाले आणि शासनाने कोणता आदेश पारित केला, याची सविस्तर माहिती पुढील बातमीपत्रात पाहूया.